नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण हा जो आपल्याला कटोरी ब्लाउज बनवण्यासाठी जो मापाचा बेसिक चार्ट लागणार आहे तो आपण आज पाहणार आहोत. तर बघा, मी इथे असा चार्ट बनवून घेतलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आपल्याला 10 बेसिक मापे घ्यायचे असतात कटोरी ब्लाउज बनवण्यासाठी. तर पहा, मी इथे लिहून घेतलेला आहे कटोरी ब्लाउज बनवण्यासाठी सर्व मापाचा बेसिक चार्ट. तर तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये अशा प्रकारचा चार्ट बनवून घ्यायचा आहे. तर इथे चेस्ट आणि चेस्ट साईज असं मी लिहिलेलं आहे पहिल्या बॉक्समध्ये. नंतर उंची, नंतर शोल्डर, नंतर मुंडा, नंतर आर्म होल, मग मागचा गळा, मग क्रॉसपट्टीचे पॉईंट, नंतर डॉट पॉईंट, कटोरी आणि कमर. तर हे आपली बेसिक मापे आहेत. तर आता आपल्याला अशा प्रकारे साईजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46 म्हणजे आपण 28 ते 46 साईजपर्यंत आपण बेसिक चार्ट चार्ट आपण बनवल्यानंतर आपला बघा 90% हा चार्ट वापरून आपण कुठल्याही साईजचा ब्लाउज एकदम परफेक्ट असं बनवू शकतो. तर पहा, आपल्याला 28 साईजमध्ये आपल्याला उंची घ्यायची आहे 13.5 इंच. म्हणजे आपल्याला फक्त जर एखाद्याची फक्त आपल्याला साईज माहीत असली तर आपण हा चार्ट पाहून आपण त्या मापाचं परफेक्ट असं ब्लाउज बनवू शकतो, जे की ते एकदम परफेक्ट असं बसेल, कुठेही काहीही चुकणार नाही. तर बघा, आपल्याला 28 साईज शोल्डर घ्यायचा आहे 9 इंच, मुंडा घ्यायचा आहे 4.5 इंच, आर्म होल घ्यायचा आहे आपल्याला 13.5 इंच, मागचा गळा बघा डीप गळा आहे, म्हणजे 8.5 इंचाचा मागचा गळा आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीचा पॉईंट म्हणजेच आपला बेल्टचा पॉईंट आहे आपला 11 इंच, डॉट पॉईंट 9.5 इंच, कटोरी येणार आपली 28 साईजसाठी 4.5 इंचाची, आणि कमर. आता कमर बघा, प्रत्येकाची साईज कमी जास्त असते. तर आपली आता आपलं चेस्ट आहे ते आपलं 28 आहे. तर मग कमर त्याची एक 3 इंचाचा ते 4 इंचाचा फरक असतो आपल्या कमरेत आणि चेस्टमध्ये. तर मग आता आपण इथे 24 पकडू कमर. इथे कमी जास्त होऊ शकतं, असं काय ॲक्युरेट येईल असं नाही. हा चार्ट मी त्यामुळे सांगितला आहे तुम्हाला. 90% हा चार्ट वापरून आपण ब्लाऊज 90% बनवू शकतो. 10% मग आपलं प्रत्येकाचं मेजरमेंट घेऊनच आपल्याला बनवायचं आहे. पण हा आपला बेसिक चार्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा चार्ट बनवून देत आहे. तर बघा, आता आपल्याला आपण जी हे मापे घेतलेले आहेत चार्टवरती, ह्याची मी तुम्हाला कटिंग पण दाखवणार आहे. तर हे मापे आपल्याला कसे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला पेपरवरती दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण फक्त हा आहे असा चार्ट बनवून घ्यायचा आहे, आणि याचं जेव्हा मी पेपरवरती तुम्हाला मार्किंग करून दाखवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे किती वापरायला किती सोपं आहे, आणि ब्लाऊज बनवायला एकदम सावकाश आणि सरळ सोपी पद्धत याहून दुसरी कोणतीही नाही. तर बघा, आता 30 साईज आहे आपली. आता 30 साईजची उंची आपली 14.25 इंच, शोल्डर आपला असणार आहे 9.25 इंचाचं. बघा, आपला 4.25 इंच, आर्म होल आहे हे 30 साईजचं आहे. तर आपल्याला 14 इंचचा आपला आर्म होल येणार. मागचा गळा आहे आपल्या याच्यामध्ये
9 इंचाचा. पॉइंट आहे 11.25चा. डॉट पॉइंट येईल आपला 9:15 वरती. मी डॉट पॉइंट तुम्हाला ब्लाऊजचे माप जे मी ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे तेव्हा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे डॉट पॉइंट आपल्याला कसा घ्यायचा आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन एक वेळेस पहा, म्हणजे तुम्हाला हा चार्ट पूर्णपणे लक्षात येईल. आता बघा, आपलं 30 साईज आहे. 30 साईज मध्ये आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.25 इंच. आणि आपली कमर आहे 26. जेवढे घेतलेले आहे ते सगळं इंचामध्ये आहेत. तर 32 साईज मध्ये उंची येणार आपली. तर बघा, क्रॉस पट्टी पॉइंट आहे आपला 11.5 इंच वरती. पॉइंट 10 इंचावरती येईल. कटोरी येणार याची 5 इंच आणि कमर येणार याची 28. मग आता आपल्याला 34 साईज घ्यायचा आहे. 14.5 इंच. शोल्डर येणार 9.5 इंच. येणार 5.25 इंच. आर्म होल येणार 15.5 इंच. मागचा गळा बघा, आपण इथे 34 साईज आहे तर 10 इंचाचा गळा घेऊ. म्हणजे हा डीप गळ्याचंच आपलं हे मेजरमेंटचं चार्ट काढलेला आहे मी. आता बघा, क्रॉस पट्टी साईज म्हणजे क्रॉस पट्टी पॉइंट येणार आपला 11:15 वरती. आणि डॉट पॉइंट येणार 10:15 वरती. बघा, कटोरी आहे आपली 5.5 इंचाची. 5.15 ते 5.5च्या आसपास याची कटोरी जाते आपली. आणि कमर येते 30. हे कमरेचं माप जे आहे ते मी चेस्टच्या मापावरून कॅल्क्युलेट करून काढलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या ब्लाऊजवरून बघायचं आहे. प्रत्येकाची ही साईज आणि ही साईज सेम असेल किंवा ह्याच मापाची येईल असं काही नाही. फक्त मी तुम्हाला एक बेसिक लक्षात यावं यासाठी मी हा चार्ट देत आहे. तर बघा, आता पुढचं मेजरमेंट आहे 36 इंचाचं. तर बघा, 34 साईजचं बघितलं आपण. आता बघा, 36 साईजचं मी पूर्ण असं लिहून घेतलेलं आहे, कारण की लिहित बसायला व्हिडिओ खूप आपला लॉंग होत चाललेला आहे आणि यूट्यूबचं पण काही, त्यामुळे मी सर्व लिहून घेतलेलं आहे. मी तुम्हाला फक्त दाखवते, तुम्ही लिहून घ्या. बघा, 36 साईजसाठी आपल्याला उंची घ्यायची आहे 14.5 इंच. शोल्डर येतं आपलं 9.5 इंच. मुंडा येतो 5.5 इंच. आर्म होल येतं आपलं, आर्म होल गोलाई ही 16 इंचची येते. मागचा गळा घेतलेला आहे आपण 10 इंच. क्रॉस पट्टीचा पॉइंट येतो आपला 11:15 वरती. डॉट पॉइंट येतो आपला 10.5. कटोरी आहे आपली 5.5 इंचाची आणि कमर येते आपले 30 इंच. बघा, आता 38 साईज बघा, उंची आहे 15 इंच. शोल्डर 9.5. मुंडा आहे आपला 5.6 इंच. आर्म होल 17 इंच. मागचा गळा 10 इंच. क्रॉस पट्टी पॉइंट 12 इंच. डॉट पॉइंट 11.5 इंच. कटोरी येणार आपली 6 इंचाची आणि कमर 32 इंच. आता बघा, 40 साईज, उंची येणार आपली 15.5 इंच. शोल्डर आहे 10 इंचाचं. मुंडा येणार 6 इंच. आर्म होल गोलाई 17 इंच. मागचा गळा येणार 10 इंच. क्रॉस पट्टीचा पॉइंट येणार आपला 12.15 वरती. डॉट पॉइंट येणार 11 वरती आणि कटोरी 6.25 इंचाची. कमर 34. मग आता 42 इंच, उंची येणार आपली 16 इंच. शोल्डर 10.5 इंच.
मुंडा येणार 6 इंच, आर्महोल गोला येणार 18 इंच, मागचा गळा आहे आपला 10 इंचाचा, क्रॉस पट्टीचा पॉईंट येणार आपला 12.5 इंचावरती, आपला जो डॉट पॉईंट आहे तो येणार 11.25 वरती, कटोरी येणार 6.5ची आणि कमर येणार आपली कमी जास्त 36 इंच. तर बघा, चेस्ट आहे 44 इंच, उंची येणार 16.5 इंच, शोल्डर येणार 11 इंचाचं, मुंडा 5.5 इंच, आर्म होल 18.5, मागचा गळा 10.5चा आहे, क्रॉसपट्टी 13 इंच, क्रॉसपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टीचा पॉईंट 13 इंच, डॉट पॉईंट 11.5 इंच, कटोरी येणार आपली 6.25 इंच, कमर 38 इंच. आता बघा, 46 इंच साईज आहे आपली, उंची आहे 17 इंच, शोल्डर 11 इंच, मुंडा 6.25 इंच, आर्महोल गोला येणार 19 इंचाची, मागचा गळा येणार 10.5 इंचाचा, क्रॉसपट्टीचा पॉईंट येणार आपला 13.5 इंचावरती, डॉट पॉईंट 12 इंचावरती, कटोरी 7 इंचाची आणि कमर 40 इंच. तर बघा, असा हा आपला मापाचा बेसिक चार्ट तयार आहे. तर आता ह्या चार्टवरून आपण कसं ड्राफ्टिंग करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा चार्ट आहे तसा लिहून घ्या. हा चार्ट आपला बेसिक आहे. या चार्टवरती आपला पूर्ण क्लास हा अवलंबून असणार आहे आणि ह्या चार्टवरती तुम्हाला कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि कुठेही तुम्ही कधीही तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. हा चार्ट जर तुमच्या वहीमध्ये लिहिलेला असेल तर बघा, ह्या चार्ट वापरून आपण जेव्हा ब्लाऊज बनवतो तेव्हा आपला ब्लाऊज कुठेही चुकत नाही किंवा कुठेही कमी जास्त काहीही होत नाही. तर तुम्ही हा चार्ट आहे तसा नोट करून घ्या. आपण याचा व्हिडिओ ड्राफ्टिंगचा बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला पूर्ण क्लास असा सावकाश स्टेप बाय स्टेप जर शिकायचा असेल तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.